मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाळूमामांकडून मुळे महाराजांनी 120 रुपये घेतले, त्यातील मर्ग्याकडे 6 आणे दिले आणि त्याला सांगितले की हे पैसे माझ्या बाळूला नेऊन दे. त्याने ते पैसे बाळूमामांना न देता आपल्यासाठी खर्चले. त्याची काय अवस्था झाली का त्याचा अंतच झाला ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही कथा खूप सुंदर होणार आहे. या कथेमधून तुम्हाला काहीतरी शिकण्यास भेटणार आहे, तरी ही कथा पूर्ण आहे का. जे म्हणणार जे बाळूमामा भूत लागलेल्या माणसाला जमिनीवर बसवत, त्याच्या सभोवार एक रिंगण मारीत आणि त्या भूताकडून जातो जातो असे मान्य करून घेत. त्यानंतर ते भूत त्या माणसाला कायमचे सोडून निघून जात असत. अशा प्रमाणे मामांनी 120 रुपये गोळा केले होते आणि हे पैसे गळत मर्ग्या नावाच्या मर्ग्याकडे असायचे. मामा म्हणायचे, अरे हे पैसे भूताचे आहेत, ते आपण खर्चायचे नाहीत. मर्ग्याकडून मुळे महाराजांना सर्व रक्कम पोहोचली. त्यातील 6 आणे मर्ग्याकडे दिले मुळे महाराजांनी आणि त्याला सांगितले की हे पैसे माझ्या खुळ्या धनगराला बाळूला नेऊन दे. त्याने ते पैसे आपल्या डोक्याच्या पागोट्यात बांधून ठेवले आणि तसाच तो गळत गेला, निघून गेला. त्याने ते पैसे आपल्या खर्चासाठी वापरले. आणि पुढे काय प्रकार घडला पहा. ज्या ठिकाणी त्याने पैसे ठेवले होते त्या ठिकाणी त्याला एक मोठा फोड उठला. तो फोड खूप त्याला वेदना करू लागला. तो तशाच अवस्थेत बाळूमामांच्याकडे हमीदवाड्याच्या माळावर गेला त्यांना भेटाव्यास. मामांनी त्याला आसपास सध्या फिरकू दिले नाही. आज्ञाभंगाला मामा माफ करत नसत. मामा त्याला म्हणाले, तुझं तू सोस आता. आणि मामांनी आपल्या गड्यामार्फत त्याला तिथून हाकलून दिले. तो गावी गेला. त्या फोडामुळे त्याला आतुनात कष्ट होत होते. त्यातच त्याचा अंत झाला. काही करा पण देवाच्या पैशाला हात लावू नका. याचा अंत कसा झाला पहा. तुम्हाला या कथेतून काय शिकावयास भेटलं ते मला कमेंट मध्ये सांगा. आजच्यासाठी एवढंच. पाहत राहा बाळूमामा जगाचा मालक. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.